कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, आज हळद। ही हळद होऊ देऊन चालणार नाही। आज जर हरीश सरांबरोबर बोलायची संधी नाही मिळाली ना, तर आजच्या आज मी हे घर सोडून निघून जाईन। आई, तुझा आशीर्वाद सतत माझ्या सोबत राहू दे। किती निरागस आहे गणी, माझ्या समोर मोठा झाला। ह्याच्यासाठी त्याची आई मीच आहे। यू घेईल का मला समजून? ह्याला कळल का ह्याच्या तायडीनं कुठल्या परिस्थितीत निर्णय घेतलाय ते? बा, मला माहित आहे मी निघून गेल्यावर तुला लई त्रास होणार आहे, पण निदान मी तरी खरी असेल, मी कुणाला फसवणार नाही। बा, तू माझ्यावर केलेले संस्कार मी नाही विसरू शकत। आयुष्यभर तू देवी आईंच्या घराबरोबर प्रामाणिक राहिलास आणि मला बी तसंच राहायचं आहे। पण बा, मी आदित्य सरांची बायको आहे आणि हे एकच सत्य घेऊन मला आयुष्यभर जगायचंय। भले मला त्यासाठी त्यांच्यापासनं, तुम्हा समन्यांपासनं लांब जायला लागलं ना तरी चालेल। अगं सकाळी सकाळी झपाटे। गणी, जा दात घासून ये, तुला मस्त गरम गरम खायला देते। पण आज अचानक कशी काय बनवले? गणी, अरे मी नसल ना उद्यापासनं। गणी, तुला धपाटे खावेसे वाटले ना तर सावित्री आत्याला सांगा। अगं सावित्री, तुला सांगायची काय गरज आहे? मी आता डायरेक्ट तुझ्या घरी येते ना धपाटे खायला। अगं काय ग हे? इतक्या लवकर सकाळी सकाळी का उठलीस? राहू द्यायचं ना, लग्न तोंडावर आले, बरं तुझ्या हातनं काम काही सुटत नाही। बा, अरे एकच दिवस आहे ना माझ्याकडं, मला करू दे ना तुमची सेवा। किती माया लावशील का? तू निघून गेलीस ना की घर खायला उठल। आम्ही दोघं बाप लेक कसे राहणार आहेत माहिती नाही। दिस काय कामात निघून जाईल ग, पण संध्याकाळी घरी आल्यानंतर पाय उंबऱ्याजवळ अडखळतील। तू गावाकडनं इथं आलीस,
घर सजवलंस. या घरची आई झालीस तू. बा तुझी इस्त्रीची कापडं म्हणजे ती कापडं इस्त्री करून ठेवली आहेत कपाटात. अनगणी तुझी वया पुस्तकं सुद्धा नीट आवरून ठेवली आहेत. हा, पसारा करू नको, समजा व्यवस्थित ठेव. अन बाला अजिबात त्रास नाही द्यायचा. अन विसरलेच की मी. गणी, तांदळाच्या डब्यात पैसे ठेवलेत. बा घरी नसल न बाबा, तुला गरज लागली तर ते पैसे वापर. पण बाला सांगायचं, हा, बापासनं कधी बी कुठली बी गोष्ट लपवायची नाही. तायडे, असं कायम तर जायला लागलीस तर का करतेस? आत्मबद मिळशीलच ना घरी. गणी, मला पुढचं काय माहित नाही रा, पण आता तरी मला तुमच्या सोबत राहू द्या. पारू, तू कशाला आलीस इथे? अहिल्या मॅडमनी सांगितलंय ना की आता कुठलंच काम करायचं नाही म्हणून. सावित्री आत्या, मला इथं काम करू द्या. तुम्हाला माहित आहे ना, मला आवडतं इथं काम करायला. त्या निमित्तानं मला असं वाटतं की मी माझ्या देवी आईंची सेवा करते. पारू, आता हरीश सर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतील. त्यामुळे त्याच्या आधी तुला हे मंगळसूत्र काढावं लागेल. हा, नाही, मी नाही काढणार. मी हे लगीन नाही करणार. सावित्री आत्या, मी हरीश सरांना समज खरं खरं सांगून टाकणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.